नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे साडीचा बटवा रुमाल। ही मोठी पिशवी अशी बनवणार आहे ज्याच्यात 3 ते 4 साड्या नवरीच्या बसतील अशा। चला नवरीसाठी स्पेशल काहीतरी। ही बघा, साडीचा मी तुकडा घेतलेला आहे 18 बाय 18 इंच असा हा तुकडा मी कट करून घेतलेला आहे चारही साईडनं। आणि ह्याचा आता आम्हाला वर्तुळ काढायचा आहे जो की त्याचा बेस असेल असा। त्याच्यासाठी वर्तुळ काढण्यासाठी हे साडीचा आपल्याला मेन पॉइंट घ्यायचा आहे असा चौकोन करून, आणि त्या मेन पॉइंटवर मेजरचा टेप ठेवायचा आहे आणि बरोबर 8.5 इंचावरती आपल्याला हे डॉट लावून घ्यायचे आहेत। गोल अशा पद्धतीने आपल्याला बरोबर मेन पॉइंटवर ठेवून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला खडूच्या साहाय्याने ते एक अर्ध सर्कल कसं येतं ते आपल्याला डॉट जसे लावले आहेत त्या सर्कलने आपल्याला हळूहळू मार्क करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं वर्तुळ छान येईल। आणि ही साडी पातळ असल्यामुळे आपण त्याला टाचणी लावून घेऊ शकतो, जेणेकरून ते इकडे तिकडे जाणार नाही आणि आपलं कटिंग परफेक्ट राहणार, ह्याची आपण काळजी घ्यायला पाहिजे, जसं की तुम्ही सर्व करतच असाल। आणि नंतर हे बघा, मी कैची घेऊन आता कट करते आहे। सध्या सगळीकडे लग्नाची घाई सुरू आहे, त्याच्यातल्या त्याच्यात आपण अशी काहीतरी स्वतःची आयडिया ॲड करून जसं की प्रेझेंट आपण चांगलं असं करू शकतो असं मला वाटतं। म्हणून मी ही एक साडीची पिशवी शिवलेली आहे, जेणेकरून नवरीच्या साड्या ह्याच्यात राहतील, आपल्याला ते द्यायलाही बरे वाटेल। आणि हा बघा, आपला हा वर्तुळ काढून झालेला आहे छानपैकी असा। आता त्याची मेजरमेंट आपल्याला घ्यायचं आहे। हे जे अर्ध वर्तुळ येतं जे की मेजर, त्याचा आपल्याला डबल करायचं आहे। डबल माझा आलेला आहे 52, त्याच्यात 2 इंच ॲड करून झालेला आहे 54। तसाच आपल्याला हा कपडा आपल्याला काढून घ्यायचा आहे। हा उंचीला 15 इंच असा आहे, बरोबर 15 इंच आपल्याला घ्यायचा आहे, हा बघा। आणि त्याच्यानंतर त्याची गोल आहे ते मी परत एकदा मेजर केलं सारखं आहे की नाही, आणि तसंच मी परत करेक्शन केलं, सारखं आहे सगळं व्यवस्थित। आणि आता मी ह्याला जरा जोड लावावा लागत होता, कपडा कमी पडत होता त्याचा, ह्या कपड्याचा मी त्याला जोड लावून घेतलेला आहे। आणि म्हटलं चला ह्याला एक टिप मारून घेऊया, आणि डबल स्टिच तिथल्या तिथे करते, कारण काय होतं मग स्टिचची भीती वाटत नाही, परफेक्ट अशी शिलाई आपली बसते। तर चला, तर आता मी तुम्हाला पुढे काय काय करते ते दाखवते। हे आता मी वरती जो आपण नाडीसाठी बेल्ट शिवतो ना, तो आता त्याच्यासाठी पण मी ही 3 इंचाची पट्टी घेतलेली आहे। आणि हे जे वर्तुळ जे आपण काढलं होतं त्याला मी हा अस्तर शिवलेला आहे। हे बघा, छानपैकी असं कॉटनचं अस्तरही कट केलं सेम टाईमला। आणि त्याच्यानंतर हा साडीचा आपल्याला त्याच्यावरती ऑपोजिट साईडनं ठेवायचा आहे, आणि तो आपल्याला सर्कल हळूहळू मशनीत मारून आपल्याला, हे बघा असे याचे मी 2 कट करून घेतले आणि सेपरेट केले। आणि आता म्हटलं हा अस्तर लावून घेऊया, कारण साडी पातळ असल्यामुळे जरा अस्तर लावल्यावर त्याला वेस्ट चांगला भेटतो आणि छानही दिसायला होतं। त्यामुळे त्याची जी आतली साईड आहे म्हणजे जी आपल्याला दिसायला पाहिजे साईड, ती आतच्या बाजूने आपण ठेवायची, आणि उलट्या साईडने हे आपल्याला राऊंड सर्कल कसं मशिनीने मारून घ्यायचं आहे। हे बघा, जसं की मी मारते। आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आणि वाटल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। चला तर पुढे दाखवते तुम्हाला हे मी कसं शिवलं आहे ते। हे बघा, असं करून हे पूर्ण सर्कल आपल्याला करायचं नाही आहे, जरासं इथं गॅप ठेवायचा आहे, जेणेकरून जे आतला भाग आहे तो बाहेर काढायचा आहे पिशवीतला, त्याच्यासाठी हा सर्कल मधचा आता मी कट करून घेते आणि दाखवते तुम्हाला की हे बघा। आणि आता जो एक्स्ट्रा राहिलेला आहे आपल्याला फॅब्रिक, म्हणजे जे अस्तर असतं ते मी कट करून टाकते आहे। हे बघा, त्याने काय होतं, नाहीतर तो आपल्या वर्तुळाचा शेप आहे तो आपल्याला म्हणजे छान असा दिसत नाही, एकदम गोल असा हा कपडा त्याला अडकतो। म्हणून आपल्याला परफेक्ट असा हा जो राहिलेला वेस्ट कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे आपल्याला। हा बघा, त्याच्यानंतर
आपल्याला साईडनं आपल्याला असे हे कट मारावे लागतात. तो जसं की तुम्हाला सांगितलं, त्याच्यामुळे आपला जो वर्तुळाचा गोल आकार आहे तो शेप छान असा दिसतो. त्यामुळे मी म्हणजे पूर्ण सर्कलला असे कट मारून कात्रे करून घेतले आहे, जेणेकरून आपलं ते वर्तुळ आपण बाहेर काढल्यानंतर परफेक्ट असं दिसेल म्हणून. हे बघा. आता हे बघा, असं बाहेर आतमध्ये आहे ते बाहेर आपल्याला काढायचं आहे. हे बघा, हळूहळू जरा एक टोक आलं की आपणच हळूहळू बाकी सगळं येतं इझीमध्ये, तसं काही नाही. हे बघा. हा बघा, आता आपल्या वर्तुळचा शेप परफेक्ट असा दिसतो आपल्याला. आणि त्याच्यानंतर जिथं आपलं राहिलं होतं, जिथून आपण कपडा बाहेर काढलो, तिथंही आपल्याला एक टिप मारून घ्यायची आहे. ती दाखवते तुम्हाला. त्याच्या आधी हाताने असं जरा प्रेस करून घेतल्यानंतर आपला शेप असा छान असा येतो. त्यामुळे तुम्ही जरा हाताने किंवा इस्त्रीने मारला तरी जास्तच चांगलं, पण तिथल्या तिथं बसल्या जरा हाताने त्याला परफेक्टनेस असा द्या, कारण आतमध्ये कपडा जरा राहतो, त्यामुळे ते गोल शेप परफेक्ट दिसत नाही. म्हणून अशा पद्धतीने आपण करू शकता. त्याच्यानंतर जरा हाताने फोल्ड करून आतची पट्टी दुमडून घेतली आणि ती पण मशीनवर मी मारून घेते आहे. ही बघा. झाली. आता हे एक काम झालं. त्याच्यानंतर आता आपल्याला बनवायचं आहे. आता ही आहे 4 मीटर मी घेतलेली आहे. बॉर्डर आहे साडीची, दुसऱ्या साडीची, ती बरोबर 4 मीटर आहे. त्याची आता आपल्याला फ्रिल बनवायची आहे. ही बघा, अशी जास्त करून गोल्डन कलर दिसेल अशा पद्धतीने आपल्याला ती फ्रिल अशी मारायची आहे. सगळ्या साईडला सेम मेजरमेंट असेल अशीच तुम्ही घ्या. जरा पुढे मोठी पाटी छोटी अशी घेऊ नका. एका साईजने एका मेजरमेंटने तुम्ही करा. छानपैकी अशी ही फ्रिल ही तुम्हाला दिसते. हळूहळू करून मी अशी सगळी आता फ्रिल मारत आहे. हे बघा, अशा पद्धतीने माझ्या ह्या फ्रिल अशी करून तयार झालेली आहे. आता ही मला त्या सर्कलला लावायची आहे, जसं की मगाशी जो आपण अस्तर लावला होता हावाला त्याला. त्याच्या आता ही आजच्या साईडने ही लागणार आहे. ही बघा, दाखवते तुम्हाला. ही बघा, ही अशी घेतली. जी आपल्याला कळतं ऑपोजिट साईड कुठली, फ्रंट साईड कुठची. जी फ्रंट साईड आहे ती आजच्या साईडनं घालायची आहे. जी बॅक साईड आहे ती वरच्या साईडनं दिसायला पाहिजे अशी. ही बघा. नंतर त्याच्यावर पण आपल्याला राऊंड अशी मशीन मारून परफेक्ट हे शिलाई मारून घ्यायची आहे. ही बघा, आता ती पण शिलाई आपण मारून घेऊ. ही बघा, ती पण शिलाई मारून घेतली. आणि हे बघा, इथं हे जास्त उरलं आहे, कारण ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत पोचेपर्यंत हे आपलं राहतं. नंतर त्याच्यानंतर ती दोन्ही टोकं एकमेकाला अशी ही जॉईंट करायची आणि उभी त्याच्यावर पट्टी मारून ते दोन्हीही हे जॉईंट करून घ्यायचे आहे आम्हाला. हे बघा. आता मी कट करून घेतली ती. आणि त्या साईडनं आता आपल्याला परत जशी की बाकीची फ्रिल आपण लावलेली आहे
तशी ती पण फ्रील आता आपल्याला मारून घ्यायची आहे. सगळं लेवल आपलं सर्कल हे पूर्ण झालेलं आहे, फ्रीलचं सर्कल. हे बघा. हे बघा आपलं आता हे पूर्ण असं झालं. बघा, बघायला किती छान असं वाटतं. खूप छान असं हे बघा आपलं सर्व परफेक्ट असं झालेलं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला जो की साईडचा आपण जो आपल्याला ते लावायचं होतं तो कपडा आता आपल्याला वरून स्टिच करून एक लाईन मारून घ्यायची आहे उभी. म्हणजे जी उभी लाईन आपण मारतो ना ती, आडवी नाही, उभी लाईन मारून घेते, जेणेकरून कपडा पातळ असल्यामुळे तो फाटू नये म्हणून. ही उभी लाईन मी मारून घेते आहे. आणि हा जो वर बेल्ट सांगितला होता तो पण मी करून घेत आहे. हा बघा, हा तो बेल्ट आहे तो मी करून घेतला आहे नाडीसाठी, ज्याच्यात आपण रस्सी जी घालतो ना त्याच्यासाठी. तो तुम्ही अंदाजाने घेऊ शकता. मी माझ्या अंदाजाने घेतला. जेवढा आपला ते सर्कल आहे त्याच्यापेक्षा आपल्या 7-8 इंच असं जास्त घ्या, जो तुमचा सर्कल येतो ना त्यापेक्षा. इथं मला थोडीशी जॉईंट द्यावी लागली कारण तो कपडा शॉर्ट पडत होता, म्हणून मी इथं जॉईंट मारून घेतली. हा बघा, अशा पद्धतीने आपला हा रस्सीसाठी बेल्ट तयार झालेला आहे. तो आता जो मगाशी आपल्याला आपण वर्तुळाला लावणार होतो कपडं, त्याच्यावरच्या जी ओपन साईड करतो तिथं हा आपल्याला लावून द्यायचा आहे. ह्या साईडला आता दाखवते. ही बघा, ही जी वरची साईड आहे त्याला हा मी अटॅच करून घेत आहे. अशा कामांना जरा वेळ लागतो, पण छान दिसतात, दिसताना एकदम अट्रॅक्टिव्ह असं वाटतात. अशा पद्धतीने आपल्याला तो बरोबर राऊंड सर्कलने हे बेल्ट आहे तो बसवून घ्यायचा आहे. जरा स्लोमध्ये होत आहे कारण साडी एकदम सेन्सिटिव्ह आहे, म्हणजे एकदम नरम आणि सॉफ्ट असल्यामुळे शेवटी येते साडी. हे बघा, आपला आता लावून झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता बघते मी, सारखा आहे, हो सारखा व्यवस्थित आपलं हे अटॅच झालेला आहे. जो की बेल्ट आहे तो, तुम्हाला जर दाबपट्टीची शिलाई द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता. त्याने काय होतं, पुढे येत नाही. जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून तुम्ही टाका. आणि ती दाबपट्टी आहे ते बघा, आता मी हातात घेऊन इस्त्री केलेला कपडा पण पूर्ण चुरल्यासारखा झालेला आहे बघा तुम्ही. कारण साडी भरपूर अशी ती एकदम सॉफ्ट आणि खूप सिल्की अशी होते.
जरा प्रेस झाल्यानंतर ती इस्त्री केलेली साडी पण आहे आणि जो वेस्ट कपडा आहे तो आपल्याला हा कट करून टाकायचा आहे, जो की तुम्हाला सांगितलं जो आपल्याला वेस्ट वाटतो एक्स्ट्रा उरलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला शेप दिसत नाही, त्यामुळे आपल्याला जो एक्स्ट्रा कपडा असतो तो कधीही कुठच्याही ह्याचा असेल तर तुम्ही कट करून टाकू शकता। तो व्यवस्थित असं हळूहळू करून मी हा कट करून घेत आहे, बघा तुम्ही, आणि तुम्ही पण असे ट्राय करू शकता। त्याच्यानंतर थोडं म्हटलं काहीतरी अट्रॅक्टिव्ह करूया जेणेकरून बघायला बरं वाटेल, तर मी थोड्या थोड्या अंतरावर अशी ही मी रेन लावून घेतलेली आहे। ही बघा अशी बघायला ही अशी छान अशी वाटते, म्हटलं झटपट करून तुम्हाला दाखवूया। हे बघा थोडा थोडा अंतरावर रेन लावली, कट केली, परत रेन लावायची आहे आणि कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली जेव्हा ती बॅग तयार होईल त्या बघायला एकदम छान अशी वाटेल। तुम्ही मेजर टेपने अंतर घेऊनही करू शकता परफेक्ट, मी अंतर घेतलं नाही, मी माझ्या अंदाजानेच असे हे अटॅच केलेली आहे। तुम्ही दुसरं काही ट्राय करू शकता डेकोरेटिव्ह वाटण्यासाठी। ती सरळ अशी रेषेत यायला पाहिजे, वाकडी जाता का म्हणे याच्याकडे तुम्ही लक्ष ठेवा, कारण साडी सुळसुळीत असल्यामुळे ते इकडे तिकडे जातात, त्यामुळे आपल्याला परफेक्ट असं ठेवायचं आहे दाबून हाताने, आणि मशीन ठेवल्यानंतर हे बघा दिसल्यानंतर अशी आपली ही काही रेडी होणार आहे। दिसायला बघा किती छान अशी वाटते, मस्तपैकी ओव्हरऑल आपलं हे रेडी झालं। आता आपल्याला ते अटॅच करून घ्यायचं आहे, जो आपण वरचा हा भाग काढला होता त्याला मी अशी ठेवली। आणि आता आपल्याला ही अटॅच करून घ्यायची आहे। आणि जरासा पहिला भाग मशीनच्या आत घालायच्या आधी सोडा, कारण तिथून आपल्याला स्ट्रेट लाईन मारून ज्या कधी कधी एक्स्ट्रा कपडा उरतो, म्हणून आपल्याला आता हे अटॅच करून घेऊया। चला तर मग जी आपण हे रेन लावलेलं आहे ती आजच्या साईडने ठेवायची आहे आणि अपोजिट साईड आपल्याला अटॅच करायची आहे। ही बघा अशी, आणि तिथं पण मी त्या साईडला पण एक शिलाई मारून घेतलेली आहे, अगोदरची तुम्हाला फर्स्ट सांगितली होती ती, त्या आपण उभी लाईन मारून घेतलेली आहे। आणि आडव्या लाईनीकडे वरती आपला तो रस्सीसाठी बेल्ट येणार आहे, तो आपण अटॅच केलेला आहे। त्यामुळे आता फक्त हे अटॅच केलं की आपली बॅग तयार होणार आहे, जी की नवरीसाठी खूप अशी उपयुक्त आहे आणि दिसायला खूप छान आहे। साखरपुड्यासाठी आपल्याला नवऱ्याकडून ओटी येते, त्यासाठी आपण हे वापरू शकतो। अदरवाईज किंवा हिरवी साडी, पिवळी साडी, साट्याची साडी, अशी जी साड्या नवऱ्याकडून आपल्याला येतात, जर नवरदेवाची कोणती साईड असेल तर त्या लोकांना अशा पद्धतीत नवरीकडे पाठवायला खूप असं छान दिसतं माझ्या मते तरी। तुम्ही बघा, किंवा 5 नारळाची ओटी असो, ह्या अशा पद्धतीने पॅक केल्यानंतर खूप अशी छान अशी वाटते। त्याच्यानंतर हे बघा आपलं हे सर्कल असं आता रेडी होत आहे, जशी आपली पिशवीच म्हणा एक प्रकारची ओटींची पिशवी आहे ती आपली रेडी होत आहे। आणि तुम्हाला माझं चॅनल जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। आता आपल्याला तिन्ही कपडे आहेत ते एकत्र घेऊन त्याच्यावरती शिलाई मारायची आहे, एक फ्रिल, एक लास्टचा बेसमेंट आणि हे वरचा कपडा। त्यामुळे
आपण तिन्ही एक आतमध्ये सगळं व्यवस्थित राहून त्याच्यावरून आपल्याला मशीन चौकास अशी मारायची आहे, जेणेकरून ते एकदम व्यवस्थित फिट असे होईल. आणि त्याच्याबरोबरच तुम्ही लगेच डबल शिलाई करून घ्या, जेणेकरून फाटणार नाही याची खात्री होणार. असं ही बघा, आता आपली ही पोटली बॅग रेडी झालेली आहे. याच्यात आपल्याला आता रस्सीकडून ॲड करायची आहे. आपली पोटली बॅग रेडी झाली आहे. ही बघा, त्याच्यासाठी मी मस्तपैकी ही रस्सी बनवत आहे. आणि सांगायचं म्हणजे तुम्हाला लटकन त्या पद्धतीने येतात, जसे येतात तसे तुम्ही लटकन त्याला ॲड करा. आणि मी लटकनचा व्हिडिओ टाकत नाही, कारण जास्त व्हिडिओ मग मोठा होतो. आणि तुम्हाला जर लटकन मी कसे बनवले त्याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की मला मेसेज करा. आणि हे बघा, आता आपली ही पोटली बॅग रेडी झालेली आहे छानपैकी असे. त्याच्यात हे बघा, एक लेहंगा चोली, पर्स आणि एक पार्टीवेअर साडी आणि एक हिरवी साडी राहू शकते. चला तर मी तुम्हाला दाखवते. आता ही बघा, ही पिशवी मी ओपन केली, जी की आपण शिवली होती ती छानपैकी अशी. आता ही बघा, त्याच्यात मी ठेवते हा लेहंगा आहे, ब्लाऊज, दुपट्टा आणि पर्स आहे, असा एक आहे. ते मी ह्याच्यात असं पॅक केलं, जे की आपण जी पिशवी शिवली होती. त्याच्यानंतर ही एक पार्टीवेअर साडी आहे, ती एक त्याच्यामध्ये ॲड केली. ही बघा, आणि त्याच्यानंतर ही बघा, ही जी ग्रीन साडी, हिरवी साडी असते ना, ती पण त्याच्यात एक ठेवलेली आहे. ही बघा, छान अशी. एवढं सगळं ह्याच्यात राहतं सामान बघा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट नारळ. हो, नारळाशिवाय ओटी काय पूर्ण होत नाही, त्यामुळे त्याच्यात एक नारळही बसतो आपला व्यवस्थित. एक कशाला 2 नारळ व्यवस्थित असे बसतात त्याच्यात. आणि त्याच्यानंतर आपल्याला ही रस्सी टाईट करून घ्यायची आहे. आणि हे बघा, आपला हा बस्ता म्हणा, नाहीतर साठाच्या साड्या म्हणा, जसं की नवरीसाठी असं द्यायला आपल्याला किती छान वाटतं आणि दिसायला पण किती छान वाटतं. तुम्हीच बघा, मस्त असं नवरीसाठी हे गिफ्ट तयार झालं आहे, जे की असं आपण हातात घेऊन नवरीच्या घरी जाऊ शकतात. जे नवऱ्याच्या साईडनं आहेत ती लोक. बघा, नवरीचा बस्ता म्हणा. ओव्हरऑल मला तर छान वाटलं. तुम्हाला माझी आयडिया कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. हे बघा, त्याला रेनने आपण जे डेकोरेशन केलं ते पण खूप असं छान वाटतं. बघा, तुम्ही तुमच्या आयडियाने दुसरं काहीही बनवू शकता. हे बघा, हे जे लटकन तुम्हाला सांगितलं त्याचा व्हिडिओ पाहिजे तर नक्की कमेंट करा, मी त्याचाही व्हिडिओ तुम्हाला नक्की शेअर करेन. हे बघा, असं ओपन करायलाही छान वाटतं. जर आपण कोणाकडे दिली ही पिशवी तर ओपन करणाऱ्याला खूप असं छान वाटतं. बघा, तो कसा ओपन करेल, छान असं व्यवस्थित ओपन करेल. हे बघा, बघेल. आणि त्याच्यानंतर एक एक वस्तू ही व्यवस्थित अशी आपण काढू शकतो, कारण त्या पिशवीचं तोंड मोठं आहे, त्यामुळे आपण सगळं व्यवस्थित असं ठेवू शकतो, काढू शकतो. हा बघा, मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये व्हिडिओ शेअर केलेला आहे, कारण बघणाऱ्याला पण किती छान वाटतं, भरताना पण छान वाटतं. आणि जेव्हा आपण त्या बॅगमधलं सामान काढतो तेव्हाही आपल्याला खूप असं छान असं वाटतं. हे बघा, एवढं म्हणजे एवढं त्याच्यात कॅपॅसिटी आहे. ऑलमोस्ट साड्या तर त्याच्यात 5 तरी बसतील अशी कॅपॅसिटी आहे, कारण लेहंगा एवढा त्याच्यात कॅनकन असून तो लेहंगा एवढा मोठा बसला म्हणजे आपली ही नक्कीच ओटी बॅग आहे ती मोठी आहे. तुमच्या 5 साड्या सहजमध्ये बसतील. ह्या बघा, छान असा दिसतो. आणि ही माझी मस्तपैकी अशी क्रिएटिव्हिटी होती.